आज नीरज भाऊ कोणत्या खुशीमध्ये सर्वांना महाकुल्फी ऑर्डर राहिला आणि हे आपला भाऊ कोण पळू राहिला चला तुम्हाला पुढे सांगतो। मी आपली 3 वाजता सुट्टी झाली होती, 10 रुपयात दही घेतलं, मस्त हनुमानजीच्या मंदिराजवळ बसून पिऊ राहिलो होतो। तेवढ्यात मला एक काका मध्ये ताडी पिऊ राहिला का रे। आता तुम्ही सांगा हनुमानजीच्या मंदिराजवळ बसून कोणी ताडी पिणार आहे का। मला इथं बसून चांगलं वाटते म्हणून मी इथं येऊन बसलो होतो। हनुमानजीच्या पाया पडलो आणि निघलो तिथून। हे एवढं सुंदर हनुमानजीचं मंदिर देवनगरमध्ये आहे। तिथून सरळ गेलो LV मॅन्स वेअर मध्ये। दादाला म्हणलं फॉर्मल पॅन्ट दाखव म्हणलं। दादा म्हणे आपल्याकडे फॉर्मल पॅन्ट भेटत नाही म्हणे। दादाची शब्द ऐकून सरळ गेलो आरोग्यधाम मध्ये। आता तुम्हाला वाटेल आरोग्यधाम मध्ये कशाला आलो, इथे आहे भाऊ माठाचं पाणी, आपल्याला लय आवडते माठाचं पाणी। पाणी पिऊन निघालोच होतो, तेवढ्यात आपला मित्र परिवार भेटला। त्या दोघाला टाटा केला आणि सरळ निघलो होतो हॉटेलकडे। तेवढ्यात रस्त्यात आपला एक प्रेमाचा माणूस भेटला, त्याला थोडं बोललो आणि टाटा करून सरळ आलो हॉटेलवर। आतमध्ये आलो, गर्दी तर भयंकर दिसू राहिली। मग सरळ गेलो हॉलमध्ये, तर आज दुबे सरांची 50वी अॅनिव्हर्सरी आहे। पाहुणे तर सर्व आले। आज कार्यक्रमामध्ये गीतकार पण आलेले आहे। आता होणार होतं पाहुण्याचं आगमन, त्यानंतर प्रमुख पाहुण्याचं आगमन झालं। त्यानंतर सर्वजण आतमध्ये गेले, आतमध्ये त्यांचा पुढचा कार्यक्रम चालू झाला। गुपचूप वाले काका बी आले होते। तेवढ्यात बक्कासूर म्हणे 1 GB चा रिचार्ज करून दे म्हणे। काय रे बा म्हणलं, अरे बा म्हणे RCB ची मॅच आहे ना म्हणे आज। आपला भाऊ RCB चा कट्टर फॅन आहे। मॅच पाहता पाहता आम्ही सेटअप बी लावून टाकला पुरा। इकडे लोक जेवण पण घेऊन राहिले होते। मी आपला गुलाबजामवर होतो वाढायला। आज बक्क्याचा नांदच नाही करायचा, मॅच सोडत नाही म्हणे भाऊ। वाढता वाढता मॅच पाहू राहिला भाऊ। गर्दी तर गुपचूपच होती। आज तर पार्टीचा विषय जाट होता, माव कुल्फी पान काय काय नाही होता। काकाचे गाणे ऐकत ऐकत लोकांना भातच जेवण करून घेतलं। सर्वचं जेवण छान प्रकारे झालं। इकडे मॅच चालूच आहे। बकासूर आज म्हणे जर मॅच जिंकली ना म्हणे सरळ माव कुल्फी माझ्याकडून फ्री म्हणे। आपला भाऊ जेवण करता करता मॅच पाहू राहिला। फायनली तो टाइम आला ज्याची RCB फॅन 18 वर्षापासून वाट बघत होते। मग काय भाऊ RCB जिंकली ना। मग आपला बकासूर तर खतरनाकच खुशीमध्ये होता। मग आपल्या भावानं सर्वांना माव कुल्फी वाटून दिली। त्यानंतर सर्वजण निघाला मग आम्ही घराकडे। बाय बाय भावानं, फॉलो नसतं केलं तर फॉलो बी करून घ्या तुमच्या भावाला।